नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूमिपुत्र फाउंडेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण काय बघणार आहे? वित्त आयोग. बघा, आपण कोणत्याही एक्झामसाठी तयारी करत असेल, विशेषतः MPSC, ग्रुप बी, ग्रुप सी या एक्झामसाठी जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा सर्वात महत्त्वाचा टॉपिक असतो त्याच्यामध्ये वित्त आयोग. आतापर्यंत वित्त आयोगावर बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहे. आज आपण विद्यार्थी मित्रांनो वित्त आयोगाबद्दल पूर्ण डिटेल्स बघणार आहे. त्यानंतर वित्त आयोग जे लेटेस्ट वित्त आयोग आहे, जसे 13वा, 14वा, 15वा आणि 16वा हे वित्त आयोग सुद्धा आपण बघणार आहे. आणि वित्त आयोगावर आतापर्यंत राज्यसेवा म्हणा, ग्रुप बी म्हणा किंवा ग्रुप सी याच्यावर काही प्रश्न विचारले आहे ते सुद्धा आपण बघणार आहे. तर ठीक आहे, जास्त वेळ न घेता आपण मेन मुद्द्याकडे येऊ, तो म्हणजे वित्त आयोग. वित्त आयोग म्हणजे काय रे? फायनान्स कमिशन. आता बघा, हा वित्त आयोग घटने दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ वित्त आयोग हे कोणती बॉडी आहे? घटनात्मक बॉडी आहे. वित्त आयोगाला कशा दर्जा दिलेला आहे? घटनात्मक. आणि वित्त आयोग हा कलम 280 मध्ये सांगितलेला आहे. बघा, दिलेला आहे, आपण बघू. घटनेच्या कलम 280 नुसार किती वर्षांनी? दर 5 वर्षांनी कोण स्थापन करतो रे? राष्ट्रपती. म्हणजे वित्त आयोगाची स्थापना घटनेच्या कलम 280 नुसार 5 वर्षांनी स्थापन केला जातो आणि स्थापना कोण करते? राष्ट्रपती. त्यानंतर हा वित्त आयोग स्वतंत्र अर्धन्यायिक विशेष संस्था आहे. हा पॉईंट थोडा क्लिक ठेवाल, ठीक आहे. वित्त आयोग हा स्वतंत्र अर्धन्यायिक विशेष संस्था आहे मित्रांनो, लक्षात घ्या. सोबतच वित्त आयोग हा घटनेमध्ये दिलेला असल्याने कसा आहे? हा घटनात्मक आहे. कसा आहे हा मित्रांनो? घटनात्मक आहे. तर हे सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. त्यानंतर वित्त आयोगाची जी रचना आहे, वित्त आयोगाची काय रचना? तर वित्त आयोगामध्ये एक अध्यक्ष असतो आणि 4 काय असतात रे? सदस्य. 4 काय असतात? सदस्य. ठीक आहे, 4 काय असतात? सदस्य. तर हे पण पॉईंट तुम्ही इथं लक्षात घ्या. त्यानंतर वित्त आयोगामध्ये जे कोणी अध्यक्ष येतात, जे कोणी सदस्य घेतले जातात, त्यांची पात्रता काय आहे? तर बघा, पहिले सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश होण्याची पात्रता. म्हणजे जर तुम्हाला वित्त आयोगाचा अध्यक्ष किंवा सदस्य व्हायचं असेल तर तुम्हाला सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट मध्ये न्यायाधीश होण्याची पात्रता तुमच्या अंगी असली पाहिजे. त्यानंतर सरकारी खात्यावर वित्तीय बाबीचा विशेष तज्ञ, म्हणजे त्याला फायनान्स संबंधित नॉलेज असलं पाहिजे. पुन्हा तोच अनुभव व वित्तीय प्रशासकीय बाबीचा असला पाहिजे. आणि विशेषतः अर्थशास्त्रात त्याला नॉलेज असले पाहिजे, कारण की इथं अर्थशास्त्राचं काम पडते. त्यामुळे ऑब्व्हियसली वित्त आयोगावर जे काही आपण अध्यक्ष किंवा सदस्य नेमतो त्यांना ऑब्व्हियसली फायनान्शियल नॉलेज असलं पाहिजे. तर एक पॉईंट कळले आपल्याला, 3 पॉईंट बघितले आपण. कलम 280 नुसार वित्त आयोगाची स्थापना केली जाते. दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना होते आणि कोण करते? राष्ट्रपती. कोण करते रे? राष्ट्रपती. आणि ही घटनात्मक बॉडी आहे. 1+4 म्हणजे 1+4 म्हणजे एक अध्यक्ष, 4 सदस्य असतात. पुढं नंतर बघा, पुढं बघू आपण. सर्वात महत्वाचं पुढं काय आहे रे बाबा? पुढं आपण बघणार आहे कार्य. वित्त आयोगाचं काम काय? विद्यार्थी मित्रांनो, वित्त आयोगाचं काम काय आहे? बघा, केंद्राकडे जो काही टॅक्स जमा होतो, म्हणजे काय? कर. बघा, केंद्राकडे जो काही कर जमा होतो, सर्वात कोणाकडे होतो? केंद्राकडे. मग या केंद्राकडे जो काही कर जमा होतो तो कर राज्यांना कसा द्यायचा? म्हणजे केंद्राने स्वतःकडे किती ठेवायचा आणि राज्याला किती द्यायचा? फॉर एक्झाम्पल, जर फॉर एक्झाम्पल केंद्राकडे 100 रुपये जमा होत असेल, उदाहरणार्थ बरं, काय कोटी लाखो कोटीमध्ये तो आकडा राहतो, पण केंद्राकडे 100 रुपये टॅक्स जमा होत असेल तर या 100 रुपयामधले केंद्राकडे किती ठेवायचे आणि राज्यांना किती द्यायचे? हे जे कराची विभागणी आहे, हे विभागणी करण्याचं काम कोणाचं आहे मित्रांनो? वित्त आयोगाचं. कोणाचं आहे? वित्त आयोगाची. मुद्दा कळला असेल. पण ही जी विभागणी आहे कराची, ही 2 प्रकारे होते. बघा, इथं केंद्रीय विभाजन योग्य करवाटा ठरवणे, म्हणजे केंद्राला किती जो टॅक्स जमा होते, टोटल टॅक्स, त्यामध्ये केंद्राला किती वाटा द्यायचा, राज्याला किती वाटा द्यायचा, हे ठरवण्याचं काम कोणाचं आहे? खरं तर वित्त आयोगाचं आहे. त्यामुळे ते वित्त आयोग कलम 280 मध्ये ऑलरेडी सांगितलेली आहे. मग आता बघा, वित्त आयोग जो काही म्हणजे केंद्राला किती ठेवायचा, राज्याला किती ठेवायचा, हा जो काही वाटा ठरवते तो 2 प्रकारचा असतो. बघा, एक असतो
केंद्र राज्य वाटा, त्याला व्हर्टिकल डिव्हायलेशन म्हणतात. आणि एक असतो राज्यांना वाटा, त्याला हॉरिझॉन्टल डिव्हायजन म्हणतात. कोणतं डिव्हायलेशन? केंद्र राज्य वाटा व्हर्टिकल डिव्हायलेशन आणि राज्यांना वाटा हॉरिझॉन्टल डिव्हायलेशन. फॉर एक्झाम्पल आपण उदाहरणार्थ घेऊ. 100 रुपये केंद्राकडे 100 रुपये टॅक्स जमा आहे आणि मग वित्त आयोगाने आपलं काम चालू केलं. वित्त आयोगाने म्हटलं केंद्रानं स्वतःकडे 60 रुपये ठेवावे. म्हणजे केंद्राचा हिस्सा किती? 60 रुपये, म्हणजे 60% समजा. किती टक्के झाला हा? 60%. आणि राज्याला किती द्यावा? 40 रुपये, म्हणजे किती टक्के? 40%. म्हणजे केंद्राकडे जो टॅक्स जमा होत होता तो किती रुपये होत होता मित्रांनो? 100 रुपये. आणि नंतर काय लक्षात घ्यायचं आहे की वित्त आयोगाने सांगितलं केंद्राने किती रुपये ठेवले पाहिजे आपल्याकडे? 60 रुपये. आणि राज्याने किती रुपये ठेवले पाहिजे आपल्याकडे? 40 रुपये. ठीक आहे. तर याला काय म्हणतात माहिती आहे का? हा जो वाटा झाला, हे जे विभाजन झालं केंद्राचं, याला म्हणतात केंद्र राज्य वाटा व्हर्टिकल डिव्हायलेशन. याला काय म्हणतात? केंद्र राज्य वाटा व्हर्टिकल डिव्हायलेशन. मग आता राज्याकडे किती रुपये आले रे? 40 रुपये. आपल्या सध्या आपल्या देशात किती घटक राज्य आहे? 28 घटक राज्य आहे. किती घटक राज्य आहे? 28 घटक राज्य आहे. तर या 28 घटक राज्यांना किती रुपये आले? 40 रुपये. मग आता हे 40 रुपये किती राज्यामध्ये वाटायचे? 28 मध्ये. मग युपीला द्यायला लागेल, बिहारला द्यायला लागेल, महाराष्ट्राला द्यायला लागेल, गुजरातला द्यायला लागेल. ठीक आहे. अशा जवळजवळ 28 राज्यांना आपल्याला ते 40 रुपये वाटायचे. मग ते 40 रुपये युपीला किती द्यायचे, बिहारला किती द्यायचे, महाराष्ट्राला किती द्यायचे, गुजरातला किती द्यायचे, म्हणजे टोटल 28 राज्यांना त्या 40 रुपयामध्ये किती रुपये द्यायचे? याला म्हणतात कुठलं डिव्हायलेशन? हॉरिझॉन्टल डिव्हायलेशन. राज्यांना वाटा. मग हे व्हर्टिकल डिव्हायलेशन आणि हॉरिझॉन्टल डिव्हायलेशन हे दोन्ही ठरवण्याचं काम कोणाचं आहे रे? वित्त आयोगाचं. मुद्दा कळला? क्लिअर झाला असेल. पुढे बघू. पुढचा मुद्दा मित्रांनो बघा. आतापर्यंत राष्ट्रपतींनी म्हणजे घटनेच्या कलम 280 नुसार आतापर्यंत राष्ट्रपती महोदयांनी जवळजवळ 16 वित्त आयोग स्थापन केले. किती? 16 वित्त आयोग स्थापन केले. आणि मग हे जे पहिला, दुसरा, तिसरा, या 16 वित्त आयोगाचे म्हणजे पहिल्या आयोगाचे अध्यक्ष कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, असेपर्यंत 16. आणि हे पाठच करायचं आहे मित्रांनो. सरळ सेवा असो, TCS IBPS असो, राज्यसेवा असो, UPSC MPSC कुठलीही एक्झाम असो, याच्यावर प्रश्न विचारतो. फॅक्च्युअल डाटा आपल्याला पाठ ठेवायचा आहे. त्यामुळे इथे दिलेला आहे. बघू आपण एकदा. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? KC नियोगी. दुसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? K संतानम. तिसऱ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? AK चंदा. चौथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? PV राजमन्ना. पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? महावीर त्यागी. सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे? B रेड्डी. सातव्या JM शेला. आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष YB चव्हाण, महाराष्ट्राचे होते, थोडं लक्षात ठेवा. नवव्या NKP साळवे. 10व्या KC पंत. 11व्या AM खुसरो. 12व्या C रंगराजन. 13व्या डॉक्टर विजय केळकर. 14व्या YV रेड्डी. 15व्या NK सिंह. आणि 16व्या जो सध्या सुरू आहे तो म्हणजे अरविंद बनगडे. कम से कम 12, 13, 14, 15 हे तरी लक्षात ठेवा. 12व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष C रंगराजन. 13व्या डॉक्टर विजय केळकर. 14व्या YV रेड्डी. 15व्या NK सिंह आणि 16व्या अरविंद बनगडे. जवळजवळ 16 वित्त आयोग आतापर्यंत स्थापन झालेले आहे. सध्या याचा 16व्या वित्त आयोगाचा कालावधी सुरू आहे. तर या इथं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर हे सगळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पाठ करायचे आहे. नक्की बघता. चलो पुढचं बघू. पुढं मित्रांनो बघा. आणि यावर बघा वित्त आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की वित्त आयोग कोणत्या कलम मध्ये आहे. पुढचं बघा. पुढं आपण मित्रांनो महत्वाचे वित्त आयोग आपण घेतलेले आहे. बघा महत्वाचे वित्त आयोग आपण घेतलेले आहे. महत्वाच्या वित्त आयोगामध्ये बघा पहिला 13वा वित्त आयोग. आता सर्व पहिला आणि 16 वित्त आयोग जर घेतले तर आपलं डोकं जाम होऊन जाईल. त्यामुळे महत्वाचे ज्याच्यावर लेटेस्ट आयोग प्रश्न विचारतात ते घेतले. 13वा वित्त आयोग बघा. 13व्या वित्त आयोगाबद्दल कशाला वर घेतो? 13वा दिसत असेल. चलो 13वा वित्त आयोग. 13वा वित्त आयोगाची स्थापना कधी झाली? 2007 मध्ये. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर विजय केळकर. कार्यकाळ किती होतात? 2010 ते 2015. कारण की यांचा हे वित्त आयोग जो काही अहवाल देते त्यांनी दिलेल्या अहवालातल्या शिफारसी ह्या 5 वर्षासाठी लागू असतात. ठीक आहे. केंद्रीय विभाजन योग्य कर किती होते रे? 32%.
किती 32%. याला म्हणतात व्हर्टिकल डिव्हॅल्युएशन. याला काय म्हणतात? व्हर्टिकल डिव्हॅल्युएशन. म्हणजे 100 रुपये जमा होते, 100रातले 32% राज्यांना द्यायचे. आणि मग राज्यामध्ये किती वाटायचे ते यूपीला, ठीक आहे, ते दिलेलं आहे सगळं. टॉप सर्वाधिक जास्त कराचा वाटा यूपीला मिळतो 19.67%. आणि मग यूपी नंतर इतर राज्य आहे, पण आपला महाराष्ट्राला किती मिळाला होता? महाराष्ट्र तेव्हा 7व्या क्रमांकावर होतं आणि तो मिळाला होता 5.199%. आणि 28व्या क्रमांकावर होतं सिक्कीम मित्रांनो. इथं नोट करून घ्या, 28व्या क्रमांकावर काय होतं? सिक्कीम. काय होतं मित्रांनो? सिक्कीम. कळलं? 13वा वित्त आयोग स्थापना 2007 मध्ये, अध्यक्ष डॉक्टर विजय केळकर. कार्यकाळ केंद्रीय विभाजनयोग्य कर 32%. हे महत्वाचं आहे. यूपीला सर्वाधिक जास्त वाटा, महाराष्ट्राचा 7वा क्रमांक होता 5.199%. ठीक आहे, टक्क्यामध्ये दिली तरी चालते इथं. ठीक आहे. आणि लास्ट क्रमांक सर्वाधिक कमी वाटा सिक्कीमला मिळाला होता मित्रांनो. चलो पुढचं बघू. 14वा वित्त आयोग. 14वा वित्त आयोग बघा. 14वा वित्त आयोग स्थापना 2013 मध्ये झाली. अध्यक्ष कोण होते? वाय व्ही रेड्डी. कार्यकाळ 2015 ते 2020 पर्यंत यांचा अहवाल लागू होता. केंद्रीय विभाजन योग्य कर किती टक्के रे? 42%. किती टक्के? 42%. आणि याला म्हणतात आपण कुठलं डिव्हॅल्युएशन सांगा? व्हर्टिकल डिव्हॅल्युएशन. आणि राज्यांचा वाटा सर्वाधिक जास्त यूपीला मिळाला 17.959. ठीक आहे, 17.55% होऊ शकतो. तिकडे 7 बघा. 13व्या वित्त आयोगानुसार महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर होता. वाटा वाढला महाराष्ट्राचा, रँक पण वाढला, 5व्या क्रमांकावर आला आणि 5.521 मिळाला. आणि याच्यावर प्रश्न विचारलेला आहे आयोगानं. आपण पुढे बघू. ठीक आहे, चला. 14वा वित्त आयोग. चलो आगे बढ़ेंगे. 15 वित्त आयोग मित्रांनो. 15 वित्त आयोगावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहे, त्यामुळे त्याची डिटेल्स आपण जास्त दिलेली आहे. 15 वित्त आयोग स्थापना 2017 मध्ये. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर NK सिंग. कोण होते? डॉक्टर NK सिंग. कार्यकाळ बघा. आता 15 वित्त आयोगानं जो अहवाल दिला मित्रांनो, तो अहवाल कोविड-19 मध्ये दिलेला होता. कोविड-19 मध्ये. त्यामुळे आयोगाने 2 अहवाल दिले, एक 2020-21 साठी आणि एक 2021-26 साठी. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि जो व्हर्टिकल डिव्हॅल्युएशन आहे ते किती टक्के होतं? 41%. आता बघा मित्रांनो, इथं महत्त्वाचं लक्षात घ्या. 14वा वित्त आयोग जो होता ना, इथे लिहून देतो मी. 14वा वित्त आयोग जो होता ना, त्यांनी व्हर्टिकल डिव्हॅल्युएशन किती टक्के दिलं होतं? 42%. आणि नंतर 15व्या वित्त आयोगाला, 15व्या वित्त आयोगाने किती टक्के दिलं? 41%. असं का? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात काय घ्यायचं तुम्हाला, इथं राज्यामध्ये जम्मू अँड काश्मीर येते, पण आता इथं जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिलेला आहे, युनियन टेरिटरी. मग केंद्रशासित प्रदेश म्हणजेच केंद्राचा प्रदेश, तो राज्यामध्ये मोडणार नाही. मग मला सांगा, मग तो जम्मू काश्मीर, इथं जम्मू काश्मीर होता म्हणून 42% केलं, जम्मू काश्मीर निघाला ना, मग जम्मू काश्मीरचा 1% वाटा काढून घेतला, तो केंद्राकडेच ठेवला. सो म्हणून इथं व्हर्टिकल डिव्हॅल्युएशन किती टक्के आहे? 41%. आणि मग आता रँक बघा. सर्वाधिक जास्त वाटा यूपीला 2 नंबर, बिहारला 3 नंबर, मध्य प्रदेश 4 नंबर, वेस्ट बेंगॉल आणि 5 नंबर कोण आहे मित्रांनो? बघा, महाराष्ट्र. आणि महाराष्ट्राचा वाटा वाढलेला आहे, इम्प्रूव्ह झालेला आहे 6.3%. आणि हा प्रश्न विचारणार. प्रश्न काय विचारणार? 15 वित्त आयोगानुसार महाराष्ट्र कितव्या रँक, महाराष्ट्राच्या वाट्यामध्ये कितवा रँक लागतो? तर 5वा. किती टक्के लागतो? 6.3%. आणि तो इम्प्रूव्हमेंट, त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे, इम्प्रूव्हमेंट झालेली दिसते. मुद्दा कळला मित्रांनो? बघा, ठीक आहे. बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. लागेल तर आपण एक वेळा थोडं वर जाऊ. हे बघा, हे ठीक आहे. चला बघा, लागेल तर एकदा थोडं रोल करून देतो मी तुम्हाला. बघा, 13वा वित्त आयोगाने किती टक्के सांगितलं होतं? 32%. 14व्या वित्त आयोगाने किती टक्के सांगितलं? 42%. आणि पुन्हा हा जो 15 वित्त आयोग आला त्यांनी किती टक्के सांगितलं? 41%. का? कारण की ते जम्मू काश्मीरचा फरक दिसतो आपल्याला. काय दिसतो आपल्याला? जम्मू काश्मीरचा फरक दिसतो. तर हे लक्षात ठेवायचं आहे. फर्स्ट नंबरचं यूपी, 2 नंबरला बिहार, 3 नंबरला मध्य प्रदेश, 4 नंबरला वेस्ट बेंगॉल, 5 नंबरला महाराष्ट्र 6.3%. डन इथपर्यंत मित्रांनो. चलो चला. आणि सगळ्यात लास्ट, आधी सिक्कीम राहायचा, आता सर्वात लास्ट नंबर कोणाचा लागला? गोव्याचा. चला पुढे जाऊ आपण मित्रांनो. आता जो सध्या सुरू आहे, ज्याचा अहवाल आपल्याकडे यायचा आहे, पण त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकते. 16वा वित्त आयोग. 16वा वित्त आयोग. 16व्या वित्त आयोगाची स्थापना कधी झाली मित्रांनो? 31 डिसेंबर 2023 ला. कधी झाली? 31 डिसेंबर 2023 ला. अध्यक्ष कोण होते मित्रांनो?
डॉक्टर अरविंद पनगरिया. तुम्हाला जर माहिती असेल, डॉक्टर अरविंद पनगरिया हे नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष. नियोजन आयोगाचे नीती त्याचे पहिले उपाध्यक्ष. कार्यकाळ काय आहे? 26-31 साठी. ठीक आहे. म्हणजे जेव्हा 16वा वित्त आयोग आपला अहवाल देईल तेव्हा त्याचा कार्यकाळ कधीसाठी लागू असणार? 26-31 साठी. सध्या सचिव कोण आहे? या वित्त आयोगाचे सचिव आहे ऋत्विक पांडे. सेक्रेटरी कोण आहे? ऋत्विक पांडे. 4 सदस्य. ऑलरेडी आपण पाहिलं की राष्ट्रपती कलम 280 नुसार फायनान्स कमिशन स्थापन करते, ज्याच्यामध्ये 1 अध्यक्ष असतो आणि 4 काय असतात? सदस्य. बरोबर आहे. संविधानिक बॉडी आहे, अर्धनैतिक बॉडी आहे, हे सगळं पाहिलं. आणि वित्त आयोग स्थापना कोण करते रे? राष्ट्रपती. कोण करते? राष्ट्रपती. 4 सदस्य आहे बघा. पहिले कोण आहे? अजय नारायण झा. दुसरे कोण आहे? आणि जॉर्ज मॅथ्यू. ठीक आहे. तिसरे कोण आहे? मनोज पांडा. आणि चौथे कोण आहे? सौम्या कांती घोष. 1 सदस्य हा अंशतः असतो, पार्ट टाइम. हे पूर्ण वेळ असतात. हे सदस्य पूर्ण वेळ आहे, परंतु सौम्या कांती घोष हे सदस्य मात्र काय आहे? पार्ट टाइम. मग आपण 16व्या वित्त आयोगाबद्दल काय सांगू शकतो? स्थापना 31 डिसेंबर 2023ला 16वा वित्त आयोग. 16व्या वित्त आयोगाबद्दल काय सांगू शकतो? अध्यक्ष कोण होते? डॉक्टर अरविंद पनगरिया. कार्यकाळ 2026 ते 2031. सचिव ऋत्विक पांडे. आणि नंतर काय? अजय नारायण झा आणि जॉर्ज मॅथ्यू आणि मनोज पांडा आणि सौम्य कांती घोष. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे. तर आपण बघा 14वा वित्त आयोग बघितला, 13वा वित्त आयोग बघितला, 14वा बघितला, 15वा बघितला आणि 16वा. 13वा वित्त आयोगाने किती सांगितले होते रे? व्हर्टिकल डिव्हॉल्युशन 32%. 14व्या वित्त आयोगाने किती टक्के व्हर्टिकल डिव्हॉल्युशन सांगितले होते? 42%. आणि 15वा वित्त आयोगाने किती टक्के सांगितले होते? 41%. 1% का कमी झाला? कारण की जम्मू काश्मीरचा दर्जा बदलला. ठीक आहे. तर क्लिअर ठेवायचं आपल्याला. चला पुढचं बघू. 16. पुढं बघा वित्त आयोगाचे निकष. आणि हा पॉईंट मला समजून सांगायचा आहे मित्रांनो. पहिला पॉईंट काय लक्षात घ्यायचं तुम्हाला? कलम 280 नुसार प्रेसिडेंट फायनान्स कमिशन स्थापन करते. बरोबर आहे मित्रांनो? प्रेसिडेंट फायनान्स कमिशन स्थापन करते. दुसरं मित्रांनो याच्यामध्ये 1/4 हे पण तुम्हाला माहीत पडलं. तिसरं मित्रांनो बघा, तिसरं सर्वात महत्त्वाचं, फायनान्स कमिशनचं काम काय? केंद्राकडे जो टॅक्स जमा होतो त्याची काय करणे? विभागणी करणे. म्हणजे केंद्राकडे किती ठेवायचा आणि राज्याकडे किती ठेवायचा. बरोबर आहे. म्हणजे आपण त्याला आपण असं लिहू, बेस्ट लिहू आपण. म्हणजे व्हर्टिकल डिव्हॉल्युशन आणि हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन. केंद्र आणि राज्याचा वाटा आणि राज्यांमध्ये किती वाटा, हे सगळं आपण बघितलं. पण मला सांगा मित्रांनो, मग आता 28 घटक राज्य आहे, मग 28 घटक राज्यांना यूपीलाच का जास्त द्यायचा, महाराष्ट्राला का कमी द्यायचा? ठीक आहे. उलट महाराष्ट्र चांगलं वर्क करते. महाराष्ट्रातून टॅक्स पण आता तुम्हाला माहित असेल 28 घटक राज्य आहे. या 28 घटक राज्यामध्ये सर्वाधिक प्रगतशील राज्य जर आपण म्हटलं तर महाराष्ट्र म्हणून. महाराष्ट्रामध्ये टॅक्स पण जास्त जमा होतो. जीएसटीच्या बाबतीत सध्या महाराष्ट्र 1 नंबरवर आहे, 1 रँकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून सर्वाधिक जास्त टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा होतो, केंद्र सरकारकडे जमा होतो. मग केंद्र सरकारने सर्वाधिक जास्त टॅक्स कोणाला, टॅक्सचा परतावा किंवा वाटा कोणाला द्यायला पाहिजे? महाराष्ट्राला. पण तसं होतं दिसत नाही. कारण की वित्त आयोग जेव्हा टॅक्सची विभागणी करते त्याच्यासाठी काहीतरी निकष असतात, काहीतरी भर असतात. आणि त्या निकषाच्या आधारावरच वित्त आयोग राज्यांमध्ये वाटा तयार करते किंवा राज्यांमध्ये वाटा देते. दॅट्स कॉल्ड हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन. बघू ते निकष काय. बघा, पहिल्या वित्त आयोगाचे निकष वेगळे आहे आणि आता जे 16 वित्त आयोग स्थापन झाला त्याचे निकष वेगळे असणार. परंतु सध्या आपल्याकडे, म्हणजे माझ्याकडे बराचसा डाटा आहे, पण सध्या आयोग आपल्याला 14व्या वित्त आयोगाचे निकष आणि 15व्या वित्त आयोगाचे निकष विचारू शकते. त्यामुळे मी इथं 14व्या वित्त आयोगाचे निकष आणि 15व्या वित्त आयोगाचे निकष घेतलेले आहे. बघू आपण, त्याच्यावर प्रश्न पण विचारलेला आहे. प्रश्न खूप इझी आहे, बघू. काय म्हणते? वित्त आयोगाचे निकष बघा. पहिला, उत्पन्न दुरावा, लोकसंख्या, जनसांख्यिकीय बदल, क्षेत्रफळ, कर प्रयत्न आणि वन आणि पर्यावरण. 6 निकषाच्या आधारावर राज्यांना किती, म्हणजे हे निकष खरं तर हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशनला जास्त लागू होतात. कशाला लागू होतात? हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशनला.
म्हणजे राज्याला जो वाटा दिला आहे त्यात राज्यांचा किती वाटा असणार, त्याला आपण काय म्हणतो हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन, यांना जास्त लागू होते. मग आता बघा 14व्या वित्त आयोगानं महत्व कशाला दिलं, उत्पन्न दुरावा. 15व्या वित्त आयोगानं बघा हे पर्सेंटेजमध्ये आहे 50% कशाला महत्व दिलं, उत्पन्न दुरावा. 15व्या पण दिलं 45%. लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या कोणाची जास्त आहे, यूपीत जास्त आहे, मग त्यामुळे यूपीची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे त्यांना टॅक्स जास्त द्यावा लागेल. 17.5% महत्व दिलं. इथे किती टक्के दिलं, 15%. जनसांख्यिकीय बदलासाठी किती काम करते एखादं राज्य, और आता फॉर एक्झाम्पल मला सांगा महाराष्ट्राची लोकसंख्या स्थिर आहे थोडीशी, यूपीची लोकसंख्या वाढत आहे, मग यूपीनं कंट्रोल करायला पाहिजे ना. आणि मला सांगा महाराष्ट्रानं मग तिथं चांगलं काम केलेलं आहे, मग तिथं पण त्याला काहीतरी प्रॉफिट दिलं पाहिजे महाराष्ट्राला, की बाबा तुम्ही लोकसंख्येवर कंट्रोल केलेला आहे, तुम्ही लोकसंख्येसाठी चांगलं काम केलेलं आहे, सो त्याला पण महत्व दिलं. इथे यांनी 14व्या वित्त आयोगाने 10% दिलं, 15व्या वित्त आयोगाने 12.5% दिलं. ठीक आहे. क्षेत्रफळ याला एकत्रित पण करता येते बरं का. इथं आपण याला 27 याला पण 27.5 शेवटी सारखंच होते, पॉईंट लक्षात ठेवा. क्षेत्रफळाला यांनी 15% महत्व दिलं, यांनी पण 15% महत्व दिलं. ठीक आहे, लक्षात घ्या. कर प्रयत्नाला यांनी काहीच महत्व दिलं नाही, म्हणजे टॅक्ससाठी कोण चांगलं काम करते, पण नंतर वाटलं की नाही बा काही राज्य टॅक्ससाठी चांगले काम करत आहे, मग त्याला कुठेतरी वाटा मिळाला पाहिजे, आणि मग कर प्रयत्नासाठी 2.5% महत्व दिलं. आणि तुम्हाला जर माहिती असेल कर प्रयत्नासाठी यांनी महत्व दिल्याबरोबर महाराष्ट्राचा वाटा वाढला. का वाढला महाराष्ट्राचा वाटा, कारण की महाराष्ट्र टॅक्स जास्तीत जास्त रेव्हेन्यू जमा झाला पाहिजे यासाठी महाराष्ट्र प्रयत्नशील राज्य आहे, मग तिथं पॉईंट दिला त्यांना 2.5%, आणि महाराष्ट्राचा रँक पण वाढला आणि वाटा सुद्धा वाढला. वने आणि पर्यावरणासाठी कोण काम करतो, त्याला 10%. तर याच्यावरून रेव्हेन्यू ठरतो. रेव्हेन्यू म्हणजे मी काय म्हणू शकतो आपण त्याला हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन ठरतो. तो उत्पन्न दुराव्याला महत्व आहे, लोकसंख्येला महत्व आहे, जनसंख्येच्या बदलला महत्व आहे, क्षेत्रफळाला महत्व आहे, कर प्रयत्न आणि वने आणि पर्यावरण. पर्सेंटेज विचारला जाणार नाही शक्य तर, परंतु हे विचारला जाऊ शकते की वित्त आयोग जेव्हा हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन ठेवते तेव्हा कोणते निकष किंवा कशाला जास्त भर दिला जाते. उत्पन्न दुरावा आणि लोकसंख्येला जास्तीत जास्त भर आहे, जनसंख्येचे बदल, क्षेत्रफळ, कर प्रयत्न, वने आणि पर्यावरण. कळलं मित्रांनो बघा मला वित्त आयोग हा टॉपिक तुम्हाला समजून सांगायचा आहे, खूप जास्त तो किचकट सुद्धा मला करायचा नव्हता. वित्त आयोग म्हणजे वित्त आयोगाची स्थापना कोण करते, किती वर्षासाठी येतो, लेटेस्ट वित्त आयोग कोणते कोणते आहेत, 13वा, 14वा, 15वा आणि 16वा, त्याचे अध्यक्ष, त्याचे सदस्य, त्याचा कार्यकाळ, आणि त्यांनी जे व्हर्टिकल डिव्हॉल्युशन केलं आहे ते, आणि विशेषतः 15व्या वित्त आयोगाचं हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन सुद्धा. ठीक आहे. नंतर मग वित्त आयोगाचे निकष दिलेलेच आहे आपण. ठीक आहे. उत्पन्न दुरावा, लोकसंख्या, जनसंख्या बदल, क्षेत्रफळ, कर प्रयत्न आणि वने आणि पर्यावरण. ठीक आहे. तर हे सगळं वित्त आयोगाचं आहे. ठीक आहे. व्यवस्थित करा. जर कुठं काही प्रॉब्लेम गेला तर रिवाइज करा व्हिडिओ, आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला का काय काय प्रॉब्लेम जात आहे तुम्हाला, किंवा अजून कुठल्या नवीन मुद्द्यांवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे. पण मित्रांनो मी तुम्हाला वित्त आयोग टॉपिक एकदम किचकट न होता शॉर्टमध्ये शिकवला, पण याच्यावर आयोगानं प्रश्न सुद्धा विचारले आहे. बघा ते आता कसे सुटते आपल्याकडून. आपण जाऊ प्रश्नाकडे. आयोगाने जे प्रश्न विचारले ना आपल्याला, तर तिकडे जाऊ आपण आता. मोठं होय बाबा, आम्हाला मोठं पाहिजे आम्हाला. बघा क्लीन करतो. चाललं नाही ते माझ्यानं, जाऊ दे. ठीक आहे, ओळखू येत ना. केंद्रीय कराची बघा पहिला प्रश्न काय म्हणते, केंद्रीय कराची राज्यामध्ये करावी लागणारी, राज्यामध्ये याला म्हणतात हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन, लागणारी विभागणी या घटकावर आधारित असते. घटक म्हणजे काय, निकष आताच आपण बघितले. आता आपण 14व्या आणि 15व्या बघितले, पण एक जनरल नॉलेजने त्यांनी दिलेले आहे. राज्यसेवा मुख्य 2000 जानेवारीचा प्रश्न आहे तो. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023चा प्रश्न आहे. बघू म्हणजे याचा अर्थ खालील कोणते निकष हे हॉर्टिकल डिव्हॉल्युशनसाठी वित्त आयोग यूज करते. बघा राज्याची लोकसंख्या आणि राज्याचे भूक्षेत्र, अरे बघितलं आताच आपण. म्हणजे राज्याच्या लोकसंख्येचा विचार केला जातो, राज्याच्या क्षेत्रफळाचा विचार केला जातो, म्हणजे हे आपलं बरोबर असेल. मग बरोबर हे येऊ शकते, हे येऊ शकते, हे शकते कडून. राज्याचा कर उत्पन्नातील सहभाग हाय टॅक्स, आताच पाहिलं आपण 2.5% आपल्याला दिलेला आहे. मग मला सांगा ब पाहिजे, ब आन्सर असलं पाहिजे, हे येणार नाही. अ आणि ब किंवा अ बट. बघा शैक्षणिक नाही, शैक्षणिक बद्दल दिला आहे का नाही. एक मिनिट आता आपण ते करूनच घेऊ, तर त्याच्याशी ऑप्शन असतो.
जे बाबा बरं ठीक आहे. तर मग मला सांगा रोजगार संधीचे प्रमाण नाही, शैक्षणिक पण नाही, आणि ब म्हणजे आपला आन्सर असणार आणि ब. प्रश्न काय होता, राज्यसेवा मुख्य 2023चा प्रश्न होता की बाबा वित्त आयोग हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन कशाच्या निकषावर ठरवते. दिलेला आहे लोकसंख्या, क्षेत्रफळ, कर आणि उत्पन्न. इझिली उत्तर निघून जाते. नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो. बघा आता, केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील शुल्क म्हणजे कर. केंद्रीय उत्पादन शुल्काची राज्यामधील वाटणीसाठी 7व्या वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विचारात घ्या. 7वा वित्त आयोग आपण बघितला, 14वा 15वा, तरी आपला आन्सर निघते. बघू आपण. बघा, कंबाईन ग्रुप बी म्हणजे कंबाईन ग्रुप बी प्री 2022चा पेपर आहे, त्याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे निकष पुन्हा हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन जर व्यवस्थित जर पाहिलं तुम्ही तर लोकसंख्येसाठी 25% भर, माहीत नाही 25% आहे पण लोकसंख्येसाठी भर दिला जातो. मग आपल्यामध्ये काय असलं पाहिजे, आपला आन्सर पाहिजे. म्हणजे हे गेलं उडालं आपलं. PIQ बघा, मी तुम्हाला टॉपिक पण देत आहे आणि PIQ सोल्युशन पण देत आहे. ठीक आहे. प्रत्येक राज्यातील गरिबांसाठी 33% भार. गरीबचा प्रश्नच नाही आहे, म्हणजे हे नाही पाहिजे. ब पाहिजे का रे आपल्या आन्सरमध्ये, नाही पाहिजे. ब पाहिजे का रे, नाही पाहिजे. गेले, दुसरंही गेलं, पहिला आणि चौथं राहिलं. राज्याच्या दरडोई उत्पन्नातील वाढीसाठी 16.5% भार. आपण पाहिलं का की राज्याचं दरडोई उत्पन्न बघितलं का, नाही. ठीक आहे. राज्यामधील उत्पन्नाच्या समानतेसाठी 25, हे मात्र आहे त्याच्यात. त्यामुळे मग काय दिलं आपलं ड, म्हणून आपलं आन्सर काय, ड योग्य. म्हणजे आपल्याला फक्त थोडंसं म्हणजे व्हर्टिकल डिव्हॉल्युशन कशाला म्हणतात, हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन कशाला म्हणतात, आणि वित्त आयोग आपले निकष कसे ठरवते, एवढी जरी आपल्याला माहिती असेल ना मित्रांनो, तरी आपण त्या प्रश्नाच्या उत्तरापर्यंत जातो. आणि मग PIQ ॲनालिसिस, लॉजिक डेव्हलपमेंट हे करून आपण आन्सरपर्यंत जातो. पुढचा प्रश्न बघू. चल, पुढचा प्रश्न मित्रांनो, तुम्हाला हे कंटेंट जर आवडत असेल तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कमेंट्समध्ये सांगा. अजून काही नवीन आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि नवीन देण्याचा प्रयत्न करू. यानंतर आपण एक अजून महत्त्वाचं बघा, आपण PIQ सेशन तर सुरूच ठेवणार आहे, पण जे गट क साठी इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते घेऊन येणार आहे आणि सोबत त्याचं PIQ ॲनालिसिस सुद्धा. त्यामुळे नक्की शेअर करा, कमेंट करा. थोडं हँडल करायला. 14व्या वित्त आयोगाची स्थापना यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. सांगा 14वा वित्त आयोग सांगा रे बाबा. बघितलं ना, कोण आहे, सी रंगराजन. कोण आहे, सी रंगराजन. बाबा आता मला टेन्शन आलं तुमचं. माझं बघा 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 बघा, थांबा. हां सॉरी, माझं चुकलं, म्हणूनच मी बघितलं. कन्फ्यूज बघा कसं होतं, म्हणून पाठ करायचे आपल्याला. काय विचारलं आपल्याला, 13वा विचारला का 14वा विचारला. बघा 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 बघा. हां, 14व्या वित्त आयोगाचे, एक मिनिट मित्रांनो. 14व्या वित्त आयोगाचे कोण आहे, सिंग रंगराजन का, नाही तर कोण आहे, YV रेड्डी. कोण आहे मित्रांनो, YV रेड्डी. चलो पुढचा प्रश्न बघा आणि शेवटला प्रश्न. पुन्हा ते 14 वित्त आयोग आलं, त्यामुळे आपण कन्फ्यूज झालो. 14व्या वित्त आयोगाच्या शिफारसीनुसार महाराष्ट्र राज्याला केंद्र सरकारच्या कर उत्पन्नाचा इतका वाटा मिळाला आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशनमध्ये महाराष्ट्राचा किती टक्के वाटा आहे, कितव्या, 14. याचा आन्सर YV रेड्डी आहे मित्रांनो. ठीक आहे. तर 5.21% बघून घेतो. 5.521 बघा, एक मिनटं दाखवून देतो. म्हणजे 14व्या वित्त आयोगाच्या सगळ्याच गोष्टी आल्यामुळे मी दोन्ही दाखवून देतो, म्हणजे कन्फ्यूज व्हायचं गरज नाही. बघा बाबा, इथंच काय, हां आला बघा. बघून घेतो. बघा 14व्या वित्त आयोग, YV रेड्डी अध्यक्ष, आणि महाराष्ट्राला वाटा बघा किती भेटला, 5वा नंबर लागतो, 5.521%. तर हे प्रश्न विचारलेले आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक क्लिअर केलेला आहे, वित्त आयोग. ठीक आहे. वित्त आयोग कसा असतो, महत्त्वाचे वित्त आयोग, आतापर्यंत झालेले वित्त आयोगाचे अध्यक्ष, हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन, मला म्हणजे काय म्हणू शकतो आपण, हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर कोणत्या निकषाच्या आधारावर हॉरिझॉन्टल डिव्हॉल्युशन केलं जाते हे, आणि त्याच्यावरचे आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न. ठीक आहे मित्रांनो. चला मित्रांनो, तर आपण आज वित्त आयोग टॉपिक केलेला आहे. असाच नवीन काहीतरी टॉपिक घेऊन येत जाऊ. त्याच्यावरचं PIQ ॲनालिसिस बघत जाऊ, लॉजिक डेव्हलपमेंट बघत जाऊ,
आणि तुम्हाला कुठले कुठले टॉपिक चांगले पाहिजे क्लिअर करून ते पण सांगा. मी नक्की चांगलं देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच.